स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. या अधिक महिन्याला आता सुरुवात होते आहे. अधिक मास हा साधना, जप आणि पारायण आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली दत्तभक्ती विशेष फलदायी ठरते. आपल्यावर, आपल्या कुटुंबावर दत्तगुरूंची अखंड कृपादृष्टी राहते. मनातले भय दूर व्हावे, कृपादृष्टी राहावी आणि संकटातनं मुक्ती मिळावी यासाठी या महिन्यामध्ये श्रद्धेने श्री दत्तकवचाचे पठण अवश्य करावे. अधिक मासात श्री दत्तकवचाचे नियमित पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात. अंतःकरणात सकारात्मक ऊर्जा जागृत होते. मन अधिक स्थिर, शांत आणि प्रसन्न बनते. रखडलेले कामे मार्गी लागण्यास सहाय्य मिळते. अनामिक भीती, मानसिक अस्वस्थता, अडथळे आणि संकट ह्यापासून संरक्षण लाभते. दत्तगुरूंच्या कृपेने जीवनात आश्वासक आणि शुभ चांगले बदल घडू लागतात. या कवचाचे पठण करण्यासाठी 2 वेळा विशेष शुभ मानल्या जातात. एक म्हणजे ब्रह्ममुहूर्त, पहाटेच्या शांत आणि सात्विक वेळी, आणि दुसरं म्हणजे सायंकाळी दिवे लावण्यापूर्वी. या दोन्ही वेळांपैकी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका वेळी स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने श्री दत्तकवचाचे पठण जरूर करावे. अधिक मासात केलेले हे पठण दत्तगुरूंच्या चरणी केलेली मनोभावे प्रार्थना आहे. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते, आणि जिथे कृपा असते तिथे संकटांना स्थान राहतच नाही. आणि म्हणूनच सर्व दत्तभक्तांनी या पवित्र अधिक महिन्यात नित्यनेमाने श्री दत्तकवचाचे पठण करून दत्तगुरूंची कृपा संपादन करावी. त्यांच्या संरक्षणमय कवचाखाली जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात शांती, समाधान आणि मंगल परिवर्तन घडो हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त.